एस-आय-पी वेस्ट ऑफ मनी. पैशाचे फंडे तुमच्या हाती या सीरीजमध्ये आज आपण समजून घेऊ एस-आय-पी म्हणजे वेस्ट ऑफ मनी आहे का? नुकतेच मी एका कंपनीमध्ये सेमिनार घेत असताना एका एम्प्लॉईने मला प्रश्न विचारले, "सर, एस-आय-पी ही वेस्ट ऑफ मनी आहे असे मला वाटते." मी त्याला प्रश्न विचारला, की "वेस्ट ऑफ मनी का वाटते?" त्यांचं म्हणणं असं होतं, की "सर, मी जे पैसे टाकतो वर्ष दीड वर्षात तर मला काहीच रिटर्न मिळत नाही. तर एस-आय-पी ही शॉर्ट टर्मसाठी वेस्ट ऑफ मनी आहे." त्यांनी सांगितले, की "मला रोज कमीत कमी ₹100 ते ₹150 हा रोजचा खर्च आहे. ₹100 ते ₹150 हा आपण रोज नाश्ता, चहा, पाणी याच्यावर करतो. तर आपण हेच जर इन्व्हेस्टमेंटमध्ये कन्व्हर्ट केले, तर पुढच्या 30 वर्षाचं कॅल्क्युलेशन मी त्यांना समजून सांगितले. थोडक्यात तुम्ही पण समजून घ्या. आज जर मी ₹100 दिवसाला म्हणजे ₹3000 महिन्याला मी जर इन्व्हेस्टमेंट केली, पुढच्या 30 वर्षामध्ये माझी याची वेल्थ क्रिएशन किती होईल? कमीत कमी ₹90,00,000 माझी वेल्थ क्रिएशन होईल आणि त्या 90,00,000तून मला दर महिन्याला ₹60,000 मंथली इन्कम पण चालू होईल. मग तुम्हीच विचार करा, एस-आय-पी ही वेस्ट ऑफ मनी आहे का तुमचं बेस्ट वेल्थ क्रिएशन प्रॉडक्ट आहे? तुम्ही जर शॉर्ट टर्मसाठी विचार करत असाल, तर एस-आय-पी ही तुम्हाला वेस्ट ऑफ मनीच वाटणार आहे. तुमचं जर लाँग टर्मचं गोल असेल, तर नक्कीच एस-आय-पी इज अ बेस्ट ऑप्शन फॉर युअर लाँग टर्म वेल्थ क्रिएशन. तुम्हाला तुमचा असा पोर्टफोलिओ डिझाइन करून घ्यायचा असेल, नक्कीच आमच्याशी संपर्क करा. खालील दिलेल्या नंबरवर कॉल करा. आपण वन ऑन वन कन्सल्टेशन करून तुमची वेल्थ क्रिएशन जर्नी कशी लवकरात लवकर चालू करता येईल, यावर आपण डिस्कशन करून तुमची वेल्थ क्रिएशन जर्नी चालू करू. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.